चला आज बनवूया पनीर टिक्का मसाला। त्यासाठी मी इथे पनीर घेतलेलं आहे। आता पनीरचे बारीक तुकडे करून घेऊ। मी इथे पनीर उभ्या आकारात कापलेले आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने कापू शकता। पनीरचे तुकडे करून झालेले आहेत। त्यानंतर कढईत तेल घेऊ, तेल थोडं जास्तच घ्यायचे। आता त्यामध्ये पनीर टाकून घेऊ आणि तळून घेऊ। सगळ्या बाजूंनी पनीर तळून घ्यायचे व्यवस्थित। गोल्डन कलर येईपर्यंत पनीर तळून घ्यायचं आहे। पनीर तळून झालेलं आहे आपलं। एका प्लेटमध्ये काढून घेऊ। त्यानंतर उरलेल्या तेलात कांदा आणि शिमला मिरची कापलेली फ्राय करून घेऊ। तळून झालेले आहे, आता काढून घेऊ एका साईडला। त्यानंतर 2 उभे चिरलेले कांदे टाकू आणि टोमॅटो टाकून घेऊ। लसणाच्या 4-5 पाकळ्या, आलं व्यवस्थित फ्राय करून घेऊ। कांद्याचा कचरटपणा जाईस्तोपर्यंत तळून घ्यायचा आहे। आता फ्राय केलेला मसाला दळून घ्यायचा आहे बारीक। त्यानंतर पनीर टिक्का मसाला घेतलेला आहे, आता तो एका वाटीमध्ये काढू। त्यानंतर काळा मसाला, हळद, लाल मिरची पावडर टाकून घेऊ। त्यानंतर त्यात दूध टाकून घेऊ आणि व्यवस्थित हलवून घेऊ। याची पेस्ट तयार करायची आहे। तुम्ही बघू शकता अशी पेस्ट तयार करायची आहे। त्यानंतर कढईत तेल घ्यायचं आहे, तेल थोडं जास्तच घ्यायचं आहे। त्यानंतर 1 छोटा चमचा जिरे टाकायचे। जिरे परतल्यानंतर बारीक केलेला मसाला टाकून घ्यायचा आहे। बारीक केलेला मसाला व्यवस्थित तळू द्यायचा आहे। आपला मसाला व्यवस्थित परतलेला आहे। त्यानंतर आपण प्युरी तयार केलेली होती ती टाकून घेऊ मसाल्यांची। आता अगदी तेल सुटेस्तोपर्यंत परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता तेल सुटेस्तोपर्यंत मसाला तळून घेतलेला आहे। त्यानंतर अजून थोडं पाणी टाकून परतून घेऊ मसाले छान परतलेले आहे। त्यानंतर आपण तळलेला कांदा आणि शिमला मिरची टाकून घेऊ, व्यवस्थित परतून घेऊ। मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे। त्यानंतर पनीरचे तुकडे टाकून घेऊ आणि व्यवस्थित हलवून घेऊ। तुम्हाला हवं तेवढं पाणी तुम्ही ॲड करू शकता। मी इथे अर्धी वाटी पाणी वापरलेलं आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून व्यवस्थित हलवून घेऊ। भाजीला 1-2 उकळी आणून घेऊ। तयार आहे आपली पनीर टिक्का मसाला। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा।